नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये सुसूत्रता आणत काहीशा मागे असलेल्या विद्यापीठांचा दर्जा वाढवण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयानं एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून आता सर्व विद्यापीठांच्या विद्वत परिषदा एकत्र काम करतील। सर्व विद्यापीठांसाठी एकच शैक्षणिक वेळापत्रक असेल। तसेच नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा 40% भाग ऑनलाईन पूर्ण करता येणार आहे। सर्व विद्यापीठातील विद्वत परिषदा आणि कार्यकारिणी मंडळे परस्परांच्या संपर्कामध्ये राहू शकतील, अशी सार्क नावाची यंत्रणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयानं तयार केली। सरकारनं 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत हा निर्णय घेतला आहे। महासार्क महाराष्ट्र स्टेट अकॅडमी रिसर्च काउन्सिल या नावानं व्यवस्थेअंतर्गत हे निर्णय राबवले जाणार आहेत। महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक विषयांचा अभ्यासक्रम कसा असावा, विद्यार्थी हिताचे निर्णय कसे घ्यावेत, जगासोबत राहण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी कशा प्रकारचे निर्णय घ्यावेत, या सर्व तपशिलाची आखणी महासार्कतर्फे केली जाणार आहे। नॅक आणि NHFRF मानांकन आघाडीवरती असलेली तसेच नॅकमध्ये अ श्रेणी मिळवणारी विद्यापीठं अन्य विद्यापीठांना मार्गदर्शन करू शकतील, असं सरकारचं मत आहे। तसेच नॅकमध्ये महाराष्ट्रातील 6 विद्यापीठांचा सर्वोच्च मानांकन मिळालेलं आहे। या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी महाराष्ट्रातील शैक्षणिक स्तर वाढावा यासाठी उपाययोजना सुचवाव्यात, अशा प्रकारचे आदेशही देण्यात आलेले आहेत। यापुढे विज्ञान आणि वाणिज्य तसेच कला शाखांमध्ये कमवा आणि शिका अशी योजना सुरू करण्यात येईल। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नव्याने तयार होणाऱ्या या रचनांची पाहणी केलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये आता एकाच प्रकारचं शैक्षणिक वेळापत्रक असणार आहे आणि अभ्यासामध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।